आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळामध्ये होणारी अशी चमचमीत तरीबाज छानपैकी झणझणीत अशी ही अख्खा मसूरची उसळ करून दाखवणार आहे। खायला इतकी छान लागते, इतकी टेस्टी आहे आणि खूप सिंपल पद्धतीने सुद्धा ही बनवली जाऊ शकते। तर आज छानपैकी अशी ही अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक सबस्क्राईब करा। तिकडे बघू शकता खूपच कमी साहित्य घेतले। कांदा टमाटर चिरून घेतले, एक मोठा कांदा चिरून आणि टमाटे एक चिरून घेतलेला आहे, बघू शकता। त्यानंतर थोडीशी बारीक कोथिंबीर घेतली चिरून, 2-4 कढीपत्त्याची पानं घेतले आणि इकडे घेतले आहे अख्खा मसूर। छानपैकी भिजून घेतले, 2-3 तास जरी भिजून घेतलं ना तर मस्त अशी फुलून निघते आणि मग उसळ पण लवकर होते, वेळ लागत नाही। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचे। थोडंसं तेल तापलं गेलं की आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची। हे अख्खा मसूरची उसळ ना इतकी छान लागते, टेस्टी लागते। कधी काही भाजीला ऑप्शन नाही भेटलं ना तर ही उसळ तुम्ही झटकीपट बनवू शकता आणि हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये ना ही भाजी खूप आवडीने खातात। स्पेशली कोल्हापूरचे लोक तर खूपच खातात। तर इकडे बघू शकता कढीपत्त्याची पानं थोडेसे तडतडून झाले की याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। अद्रक लसूणची पेस्ट इथे ऑप्शन आहे, टाकली तर तुम्ही टाकू शकता किंवा काही आवश्यकता नाही आहे। थोडंसं याला परतून घ्यायचं जिरे आणि कढीपत्त्याला। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बघू शकता परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टमाटर याच्यामध्ये टाकायचं। काही असं विशेष वाटण केलं नाही आहे, कुठलेही खडे मसाले नाही वापरले, तरीही आपली ही जी उसळ आहे खूप छान लागणार आहे, हे बघू शकता। आणि मस्त आता ह्याला परतून घ्यायचं। कांदा टमाटर वाटण करून सुद्धा ही अख्खा मसूर केली जाऊ शकते, म्हणजे सुक्या पद्धतीने पण बनवली जाते आणि वेगवेगळ्या वाटण करून सुद्धा ही उसळ बनवली जाते। पण मी आज तुम्हाला खूप छान कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने ही अख्खा मसूरची उसळ दाखवते। तर ह्याला असं थोडंसं परतून घ्यायचं। गॅस जरा मीडियम ठेवायचा, अगदी स्लो नाही ठेवायचा। झटकीपट तुम्ही रात्रीच्या जेवणाला ह्याला बनवू शकता। आता मी ही रेसिपी जी आहे ना हे दुपारच्या जेवणासाठी बनवते, राईससोबत खाण्यासाठी। तर थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये जरा आपले मसाले टाकायचे। हिरव्या मिरचीचं वाटण करून सुद्धा तुम्ही ही उसळ बनवू शकता, म्हणजे अद्रक लसूण वगैरे, हिरवी मिरची, खोबरं थोडंसं टाकून जर वाटण केलं ना तर खूप छान ह्याचा मसाला ग्रेव्ही तयार होते। तर आता हे थोडंसं परतून झाले, इथे मी 2 चमचा लाल तिखट वापरते। तिखट ना तुम्ही आवडीनुसार इकडे वापरा, कमी जास्त। अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा 1 चमचा हळद टाकायची। कधी पण आपण लाल मसाल्याचा वापर केला की हळद जरा चांगली टाकायची। आता इकडे मी 1 चमचा धना पावडर टाकते। हळद, लाल तिखट आणि धना पावडर टाकून घेतले। गरम मसाला मी नंतर टाकणार आहे। हे सुरुवातीला कांदा टमाटर जिरा कढीपत्ता आणि हे आपले मसाले सगळे परतून घ्यायचं। थोडा वेळ याला तरी सुटून द्यायची, मंद गॅसवर मस्त याला असं परतून घ्यायचं। खूप छान असा तेलाची तरी येते आणि तरी येईपर्यंत याला फ्राय करायचं। थोडंसं तेल सुटलं की लगेचच आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची। आता थोडा वेळ झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता काय करायचं, आपली जी भिजवलेली मसूर आहे ना जी आपण भिजून घेतली ती याच्यामध्ये टाकून द्यायची। हे बघू शकता आता ही मसूर जी आहे मी टाकून घेतली, एकदमच स्वच्छ पाण्याने धुवून काढलेली आहे आणि मस्त याला भिजून घेतलेली आहे। 2-3 तास छान अशी भिजून घेतली। हे बघा आता मिक्स करून घ्यायचं आपण याला व्यवस्थित। सगळे मसाल्याची कोटिंग लागली पाहिजे, तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। ही भाजी ना तुम्ही अशी सुक्की हिरव्या मिरचीची सुद्धा करू शकता। आता आपल्याला काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं, थोडीशी याला स्टीम द्यायची। काय होतं, झाकण ठेवून थोडंसं वाफेवर ठेवलं ना पाणी टाकायच्या आधी तर ह्याला चांगली वाफ भेटते। वाफ भेटल्यामुळं मसाल्याचे फ्लेवर उतरतात, व्यवस्थितपैकी एकजीव होऊन जातात। आता मिक्स करून घ्यायचं, झालेलं आहे, थोडीशी वाफ दिलेली आहे। आता आपण याच्यामध्ये जितका पण तुम्हाला रस्सा हवा आहे उसळीचा त्या अंदाजे तुम्ही इथे पाणी वापरा। आता छानपैकी मसूर जर भिजली असेल ना तर झटकीपट उसळ होते, तयार होते। हे बघू शकता मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकते। हे बघा थोडंसं पाणी मी अजून ॲड केलं आहे, कारण मला कसं राईससोबत खायची आणि
पूर्ण म्हणजे आम्ही फॅमिलीसाठी बनवायची, त्यामुळे जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता आपण इकडे टाकायचा आहे गरम मसाला. गरम मसाला मी सुरुवातीला नाही टाकला, की वरून टाकलं ना मग सुंदर असा याचा फ्लेवर उतरतो रश्श्यासोबत. आणि थोडीशी अजून हळद टाकली चिमूटभर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि ह्याला 1-2 उकळ्या येऊन द्यायचं, जोपर्यंत मसूरचा कच्चापणा दूर होत नाही, नरम सॉफ्ट अशी आपली मसूर होत नाही, तोपर्यंत उकळीला ठेवायचं. झाकण ठेवायचं, वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि सुंदर अशी ही अख्खा मसूरची उसळ तयार होणार आहे काहीच वेळात. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि 1 उकळी येऊस्तर वाट बघते. हे बघा, खळखळून अशी उकळी आलेली आहे. 1 मिनटातच उकळी तयार होते आणि मस्तपैकी याला आता उकळून द्यायचं. जितका छान तुम्ही याला उकळून देताल तितकाच रश्श्याची टेस्ट मस्त होते, फ्लेवर उतरले जातात रश्श्यामध्ये. हे बघा, हवं तर तुम्ही शेंगदाण्याचा म्हणजे दाण्याचा सुद्धा थोडासा कूट तुम्ही टाकू शकता. तर झालेली आहे आपली ही अख्खा मसूरची उसळ. तर बघू शकता याचा थिकनेसपणा अजिबात पातळ नाही ठेवली पाण्यासारखी, मस्त परफेक्ट अशी घट्ट झाली आहे, थिक झाली आहे आणि नॉर्मल रस्सासुद्धा आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची. इतकी छान लागते ना ही अख्खा मसूरची उसळ. तर मस्त झाली, नरम सॉफ्ट अशी ही अख्खा मसूर शिजून निघलेली आहे. बघू शकता, कुठलाही आपण याच्यामध्ये वाटण नाही केलं तरीही सुद्धा. तर बघू शकता तुम्ही याचा थिकनेसपणा, याचा रस्सा बघा किती भारी वाटतो आहे. अगदी थोडा प्रमाणातच झाला आहे, म्हणजे राईससोबत आपल्याला परफेक्ट असा हा रस्सा तयार झाला आहे. गरमागरम ही अख्खा मसूरची उसळ खायला तयार झालेली आहे. तर आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया, थोडंसं थंड करून. ते हे बघू शकता, तर मस्त अशी ही चमचमीत तरीबाज अशी झणझणीत तोंडाची चव वाढणारी अख्खा मसूरची उसळ तयार झाली. ढाब्यामध्ये किंवा गावाकडे जाताना हॉटेलमध्ये जर तुम्ही अख्खा मसूर ऑर्डर केली तर तुम्हाला अशाच प्रकारे तिकडे बघायला भेटेल, खायला भेटेल. छान तरीवाली असते. तर नक्की एकदा ट्राय करा. आवडत असेल, आवडत असणारच आहे, पण ट्राय नक्की करून बघा. भाजीला काय सुचलं नाही ना, तर अशा वेळेस ही भाजी झटकेपट होते. रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही याला सहज बनवू शकता. तर मस्त झालेले आहे, रंग खूप छान आलेला आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळ्यासोबत किंवा स्पेशली राईससोबत खूप भारी लागते. अख्खा मसूरची उसळ हेल्दीसुद्धा आहे. तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर बघू शकता मस्त तरी झालेली आहे. सुंदर असा कांदा लिंबू कट करायचा राईससोबत आणि भाकरीसोबत याचा आस्वाद घ्या. मला तर आता तोंडाला पाणी सुटलं आहे. तर गरमागरम राईस बनवलेला आहे, तर मी आता जेवणार आहे. तुम्ही पण या सगळे जेवायला आणि अशीच रेसिपी बघत राहा. छान छान असाच तुमचं प्रेम राहू द्या. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.